आपण बघता 107वा शेतकरी शास्त्रज्ञ मंच कार्यक्रम साजरा करत आहोत। मुळात दर महिन्याच्या 1 तारखेला आपण शेतकरी शास्त्रज्ञ मंच कार्यक्रम करतो। शेतकऱ्यांच्या ऐच्छिक जे कार्यक्रम असतात, ऐच्छिक जे पाहिजे सीझन नाही तर तो कार्यक्रम आपण घेण्याचा प्रयत्न करतो। त्याच्यामध्ये ताळेमामासारखे असे शेतकरी जे खरंच ज्यांना ज्या तंत्रज्ञानामध्ये इंटरेस्टेड आहेत आणि तंत्रज्ञान अवगत करून त्यांची शेती करतात असे शेतकरी इथे येतात। जरी आज आपल्याला शंका इथे कमी वाटत असली तरी सुद्धा जे आहेत हे हाडाचे शेतकरी करणारे शेतकरी आपल्या इथे आहेत। मुळात वेगवेगळ्या सीझन निहाय किंवा हंगामानिहाय आपण इथे विषय ठेवतो आणि त्या विषयाशी निगडीत आपण चर्चा करत राहतो। विशेष करून शेतकरी आपले शंका ज्या असतात त्या सुद्धा विचारत असतात, त्या कार्यक्रमाला समोर घेतो असतो। तर आज त्यालाच अनुसरून आताचं जे सध्याचं जे वातावरण आहे ते विशेष करून वेगवेगळ्या पिकांना पोषक आहे। त्याच्यामध्ये आपल्या संभाजीनगर जिल्ह्यामध्ये प्रमुख जी पिकं 2 घेतली जातात त्याच्यामध्ये एक आहे टरबूज म्हणजे कलिंगड म्हणून आणि दुसरं आहे खरबूज। तर ह्या पिकाचं नियोजन सद्यस्थितीत काय करणार आहे, जे कोणी शेतकरी लागवड करतात तर काय महत्त्वाचे टोकाळे आहेत तर त्याची थोडीशी माहिती देण्याचा प्रयत्न आजच्या आपण शास्त्रज्ञ मंचामध्ये आपण करणार आहोत। तर विशेष करून आजच्या घडीला विचार करा की जनरली टरबूज आणि खरबूज आपल्या एरियात जर विचार करायचा झाला तर ही थोडक्यात अधिक तापमानात येणारी पिकं आहेत। म्हणजे ज्या पिकांना अधिकचं तापमान हे वेलवर्गीय पिकांमध्ये येतात। टरबूज पण आहे आणि खरबूज पण आहे। नॉर्मली हिवाळा किंवा रब्बी सीझनची पिकं वेगळी, हे उन्हाळ्यातली पिकं वेलवर्गीय पिकं। आता ही पिकं आपण घेत असताना ज्या पिकांना प्रामुख्याने ते सर्वसाधारणपणे एक 24°C पासून ते 30°C पर्यंत जे तापमान जे मानवतं किंवा जवळजवळ 40°C पर्यंत जरी तापमान गेले तरी सुद्धा ते सहन करतात अशी पिकं म्हणजे टरबूज आणि खरबूज। तर ही पिकं आपण प्रामुख्याने ह्या दोन्ही पिकांविषयी आजच्या चर्चासत्रामध्ये माहिती घेणार आहोत। बरेचसे शेतकरी आता त्या लागवडीच्या नियोजनामध्ये असतील, ह्याची लागवड जी आहे प्रामुख्याने टरबूज आणि खरबुजाचा जर आपण विचार केला सर्वसाधारणपणे वातावरणाचा विचार केला आजच्या पिढीला तर जमीन आहे आणि हवामान आहे, सगळी गोष्ट जर आपण विचार केली टरबूजाच्या बाबतीत किंवा खरबुजाच्या बाबतीत ही एकाच कुळातली पिकं आहे। ही पिकं म्हणजे ज्या जमिनीची किंवा जे जमिनीचे पाण्याचा निचरा चांगली होण्याची क्षमता आहे, चांगली पाण्याचा निचरा होतो। दुसरा त्याचा महत्त्वाचा विषय, ज्या जमिनी पाणथळ आहेत जिथं पाणी राहतं त्या जमीन वगळून बाकीच्या सगळ्या जमिनीमध्ये आपण ही पिकं लागवड करू शकतो। ज्याची हलकी असेल, खारी असेल, मध्यम असेल चालेल, काय अडचण नाही। फक्त पाणथळ जमिनी आहेत किंवा आपण म्हणतो त्याला चिबड रान आपण म्हणतो तर ते रान आपण वगळायची, बाकी इतर रानात तुम्ही लागवड करू शकता, काही अडचण नाही। लागवडीचे वेगवेगळे प्रकार आहेत ते आपण चर्चा करू। तर त्या जमिनीमध्ये आपण लागवड करू शकता। सर्वसाधारणपणे अधिकचा सामूहिक जो 6.5 ते 7.5 पर्यंत जो पीएच असतो सामू आहे, म्हणजे पीएच म्हणजे पोटॅन्शियल हायड्रोजन, तर जो सामू ह्या रेंजमध्ये असायला पाहिजे। दुसरी महत्त्वाची गोष्ट, आपण जर पीक लागवड करत आहोत टरबूज किंवा खरबूज मला लागवड करायची आहे, आपण एवढी एक गोष्ट लक्षात ठेवायची की शक्यतो त्या पिकामध्ये आधीच्या सीझनमध्ये म्हणजे समजा रब्बीमध्ये किंवा आधीच्या कोणतंही सोलॅनिसेस म्हणजे टोमॅटो सारखं पीक आहे, वांग्यासारखं पीक आहे, मिरची सारखं पीक आहे तर हे शक्यतो पीक नसावं। मी जमीन निवडतोय। दुसरी गोष्ट काय की आपल्याकडे आपल्या ह्या भागात जर विचार केला तर तुमचं टरबूज खरबूज लागवड करताय पण बाजूच्या शेतात आजूबाजूला जिथं लागवड करायचं नियोजन आहे त्या आजूबाजूला मिरचीवरती खूप मोठे तोडा मोडा आला किंवा टोमॅटोला खूप नागळी होती आधीच्या सीझनमध्ये आणि त्याच्या बाजूला तुम्ही लागवड करताय टरबूज खरबूज तर निश्चितच तो प्रादुर्भाव तुमच्या पिकावरती जातो। त्याच्या पलीकडे अजून एक दुसरा महत्त्वाचा विषय, लागवड करताना परिस्थितीचा एक आढावा घेणे गरजेचं आहे आपल्याला की आपण घराच्या आजूबाजूला किंवा शेतामध्ये आपण कारलं लावलेलं असतं, दोडकं लावलेलं असतं, ही पिकं त्या आजूबाजूला आधीच्या सीझनला होती आणि मी जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये लागवडीचं नियोजन करतोय टरबूज खरबूजाचं तर शक्यतो ती पिकं नसावी अशी एरिया एक ही काळजी आपण घेणं गरजेचं आहे। त्याचं कारण असेल की रस शोषण करणाऱ्या किडी ह्या सरसातील तर त्या प्रामुख किडी आहेत, ती सायकल ब्रेक होत नाही, कंटिन्यू त्याला खायला भेटतं। तर ह्याच्यासाठी हे एक फक्त आपण लक्षात घ्यायचं त्याच्या बाबतीत की ही पिकं नसावी, आधीच्या सीझनला नसावी, फेरपालट केलेली असावी। ती जर पिकं तिथं घेतलेली असतील तर शक्यतो ते रान आपण वगळायचं। एवढी खबरदारी आपण घेणं खूप गरजेचं आहे।
ही एकंदरीत परिस्थितीचा आपण विचार करा. जर सर्वसाधारणपणे जर तापमान जे आहे तापमान जर त्याच्यामध्ये एक 35° डिग्री सेल्सिअसच्या पुढे जर गेलं तर मात्र काय होतं, नर फुलाचं प्रमाण वाढतं, मादी फुलं कमी होतात. ही वातावरणाचा फरक आहे. पण जनरली जर आपण चांगल्या जाती निवड केला तर त्या सहन करतात. अधिकचं तापमान जवळजवळ 35 ते 40° पर्यंत जरी तापमान तिथं वाढलं तरी सुद्धा त्या जाती फक्त जातीची निवड करणं एक तितकाच महत्वाची गोष्ट आहे. तर साधारणपणे ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या आहेत. त्याच्यानंतर दुसरा महत्वाचा विषय आहे त्याच्यामध्ये की आजकाल काय होते, टरबूज किंवा खरबूज आपण लागवडीचा विचार करतोय तर जुनी ताळेबाबांना माहित आहे किंवा आधी हे शेतकरी आहेत त्यांना माहित आहे आपल्याला की जुनी पद्धत आपण काय करायचो, बियाणं लावून द्यायचो. जे काय आहे 3 फूट बाय 3 फुटावरती सऱ्या पाडा किंवा सरी करायची किंवा आळे पाडायचे. म्हणजे जुन्या काळात होते ना, ज्यावेळेस ड्रीप नव्हतं त्यावेळेस बेसिन करायची, म्हणजे सरळ सरी पाडायची, मध्ये त्याला अर्धी बेसिन करायची, एक आळं करतो अघाड, आणि त्याच्यामध्ये 2 किंवा 3 बिया टाकायचो. ते बी रुजणार, मग ते बी वाढणार. त्याच्यात जर संकरित जात असेल तर 3, 4, 5 बिया टाका. त्या बिया टाकल्यानंतर त्याच्यातले चांगली सशक्त 2 किंवा 3 रोपं त्या आळ्यामध्ये ठेवायची, उरलेली काढून टाकायची. त्याच्या पलीकडे ह्याच्यामध्ये अजून दुसरा प्रादुर्भाव असतो, अडचण नेहमी येते की बियाणं तुम्ही शेतात लावा पण 100% ह्याचं बिया रुजून आलं ना रोप की इतर पिकाच्या तुलनेने टरबूज किंवा खरबुजाचं बी असतं ते म्हणजे रोप असतं ते थोडं जास्त तजेलदार राहतं, म्हणजे हाताने सुद्धा सहज तुटतं. पाण्याचा भाग त्याला म्हणजे पाण्याचा अंश त्या रोपामध्ये जास्त होता. ताळेबाबाला माहित आहे ठोकर असतं थोडंसं बी रुजलं तर त्या बियाण्याला विशेष करून टरबूज आणि खरबुजाला 100% कटवावं लागतं. म्हणजे बी रुजून आलं, 2 पानं बाहेर आले, त्याला कॉन्टिन्युअस लीव्ह म्हणतो, ते रुजून आलं की कट केलेलं तुम्हाला दिसतं. म्हणजे एवढं चांगलं 6-7 दिवसापूर्वी लावलेलं बियाणं, एवढं महागाचं बियाणं घेतो आणि मग ते काय करतं, बियाणं कटवर आले की संपला विषय. तिथं पुढे आपल्याला डबल काही दुसरं बियाणं लावल्याशिवाय पर्यायच नाही. हा एक होती अडचण. आणि आधी जर लावलेलं बी आणि 7 किंवा 8 दिवसानंतर लावलेलं बी 2 रोपामध्ये फरक पडतो, एक रोप मागं चालतं. ह्या अडचणीला, हे समस्येला जर आपल्याला सोडवायचं असेल तर आता ह्या टरबूज आणि खरबुजामध्ये रोप निर्मिती ही चांगली संकल्पना त्याच्यामध्ये आहे. रोप आपण प्रोट्रेमध्ये तयार करायचे. आजकाल आपल्या कुठल्या पण फुलंबरी घ्या, कन्नड घ्या, ह्या भागात जर आपण फिरला, ताळेबाबाला माहित आहे, जर ह्या भागात गेलो तर रोप निर्मिती करून आता जसं पहिल्यांदा मिरची, टोमॅटो ह्याचीच रोपं विक्री आपण करायचो कॉमन. आता टरबूज आणि खरबुजाची खूप मोठी रोपं करतो. आता आम्ही त्या दिवशी सिल्लोडला गेलो तर त्याचा फक्त एका सीझनचा 3 ते 4 लाखाचा फक्त मी कमी म्हणून एक 5 ते 6 लाखाची निव्वळ टरबूज आणि खरबुजाचीच रोपं तयार करतो आता या सीझनला. दुसरं काहीच नाही त्याच्याकडे, एवढा मोठा बिझनेस. म्हणजे रोप निर्मिती करणं आणि त्याची लागवड करणं हे तितकंच महत्वाचं आहे. म्हणजे आपल्याला कमी बियाणं लागणार एक विषय, आणि दुसरा विषय का आपण रोप ही जी पीक आहे ना थोडं लवकर करू शकतो. म्हणजे जानेवारी किंवा फेब्रुवारीमध्ये ह्याच्या लागवडीचा आयडियल टाइम आहे, बरोबर. त्याच्यानंतर तो टाइम लागवडीचा असताना आपण जानेवारीमध्ये जर मला लागवड करायची तर आपण डिसेंबरला आपण ह्याची रोपं तयार करू शकतो. म्हणजे आपण जवळजवळ डिसेंबरच्या पहिल्या 15 आठवड्यापर्यंत रोपं तयार करतो. म्हणजे 15 ते 20 दिवस आपले वाचले, म्हणजे लवकर आपण पीक घेऊ. ही एक महत्वाची गोष्ट आहे. आणि ती रोपं कटवा लागणार नाही, कारण शेतात 100% लागणार. पण मी रोपवाटिकेत स्वतः रोपं तयार केली का रोपवाटिकेतून आपण जर आणली चांगली तर ती रोपं सशक्त आणि कटवाचा विषय येत नाही त्याच्यामध्ये. तर त्याच्यासाठी ही तंत्रज्ञान आहे ह्या टरबूज आणि खरबुजाच्या बाबतीत आपण आत्मसात करायला पाहिजे. आणि त्याच्या पलीकडे जर विचार केला तर आजकाल टरबूज आणि खरबुजाची कलमी रोपं सुद्धा येतात, त्याची कलम केलेली. म्हणजे जुनं जे रोप आहे खाली ते गावात किंवा ज्याला कमी वाढणार ते असतात त्याच्यावरती चांगली जी काही जात पाहिजे व्हरायटी आहे पलीकडे तुम्हाला दिसतंय हे कलम केलेली रोपं, कलम केलेली सुद्धा रोपं राहतात. म्हणजे टरबूज आणि खरबूज कलमाची सुद्धा रोपं आली ती थोडी महाग पडतात तुम्हाला. साधं रोप तुम्हाला 1 रुपया 1.5 रुपयाला 50 पैशाला मिळेल, हे जवळजवळ 5 रुपयाला. पण एक रोप, पण फायदा त्याचा असा की प्रामुख्याने येणारी विल्टिंग म्हणतो मर रोग, तो एक प्रादुर्भाव आहे, तो त्याला पूर्णपणे ओव्हरकम करता येतो. एक गोष्ट. दुसरी गोष्ट, तुम्हाला नर मादीचं प्रमाण हे 100% ह्या तंत्रज्ञानामुळे वाढतं. म्हणजे आपण म्हणतो की नर जर फुल वाढलं आणि मादी फुलाचं जर प्रमाण कमी झालं तर आपलं उत्पादन घटणार.
मग ह्या तंत्रज्ञानामध्ये मादी फुलाचं प्रमाण वाढतं. मादी फुल वाढलं म्हणजे आपलं उत्पादन वाढलं, लक्षात घ्या. त्याच्या पलीकडचा दुसरा अजून एक फायदा असा की आपण जर रोपाने तयार केलेले जे झाड लागवड केलेले आहेत तर ती नुसतीच वाढतात, म्हणजे ताणे खूप लांब वाढतात, म्हणजे शाखीय वाढ खूप दिसून येते. आपल्याला शाखीय वाढ नको. 2 इंटरनॉल मधलं अंतर कमी होतं, मादीचं प्रमाण अधिक प्रमाण होतं, आणि शाखीय म्हणजे जे खाणं म्हणतं, अन्नद्रव्य नुसतंच खाणं, तर ते प्रमाण कमी होतं ह्याच्यामध्ये. त्याच्यामुळे हे थोडंसं कलमी करतात. अजून हे तंत्रज्ञान आपल्याकडे अजून आपल्या भागात नाही, म्हणजे प्रायोगिक तत्वावरती जे शेडनेट मध्ये पॉलीहाऊस मध्ये करतात. जसं खरबूज हे पॉलीहाऊस मध्ये किंवा शेडनेट मध्ये घेतलं जातं, टरबूज नाही घेतलं जातं कारण वजन फळ आहे. पण खरबूजाला बॅगिंग करून बॅग जे आहे ते वरती बांधल्या जातात. लहान फळ तयार झालं की बॅग मध्ये भरतात. बोराची बॅग नाही का येते आपली, बोराची बॅग, बोर आजकाल बाजूला तशी बॅग राहतात. तर त्या बॅग मध्ये भरायचं ते फळ, आणि फळ वरचा जो भाग असतो त्याला बांधले जातात. एका वेळेला 3 किंवा 4 चांगल्या साईजचे. तर त्या पद्धतीने जर घ्यायचं असेल खरबूजाच्या बाबतीत तर खरबूज ही कलमी रोपांचा थोडासा विचार आपण करायला पाहिजे, करणं गरजेचं आहे. तर ही थोडंसं हे तंत्रज्ञान शेतकऱ्याने आत्मसात केलंच पाहिजे, कारण ह्याच्यामध्ये खूप मोठा फायदा होतो आणि वेळ वाचतो. जर एखाद्याला जाती लागवड करायची आहे तर जाती कोणत्या निवडाव्या हा महत्वाचा. जाती तर भरपूर दिलेल्या आहेत. टरबूजामध्ये अर्का माणिक आहे, दुर्गापूर केशर आहे, मुसा बेदान आहे. ह्या जाती सरासरी अर्का माणिक ही जात ह्या जाती ज्या आहेत त्या आपल्याकडे मिळत नाही, पण आपल्याला म्हणजे आपल्याकडे दुकानदाराकडे गेले, दुकानदाराकडे हे मिळणार नाही तुम्हाला. ह्याचं आपल्याला पूर्व नियोजन करावं लागेल. म्हणजे जर एखादा रोपवाटिकावाला असेल तर तुम्ही आयआयच्या बेंगलोरच्या वेबसाईटवरती गेलात तर तिथं तुम्हाला हे जाती आहे, तुम्हाला त्यांना पेमेंट करून तुम्ही हे जाती घेऊ शकता. आता हे अर्का माणिक अँथ्रॅक्नोज रोगाला प्रतिकारक्षम बनते. म्हणजे काय, विशेष करून जो त्याला आपण म्हणतो अँथ्रॅक्नोज हा रोगाची प्रतिकार असल्यामुळे मेन अडचण ती आहे ह्याच्यामध्ये टरबुजामध्ये. तर त्याला ती बऱ्यापैकी प्रतिकारक्षम आहे, आणि विशेष करून त्याच्यामध्ये 3 ते 4 म्हणजे सरासरी 4 ते 5 3 ते 5 किलोचं फळ येतं, चांगली साईज राहते. दुसरी गोष्ट काय, टिकवण क्षमता ही एक महत्वाची गोष्ट आहे. आता अर्का माणिक आणि दुर्गापूर केशर हा तर पिवळसर दर आहे, आणि तुसा बेदाना ह्याला बियाणं बी नसतं त्या जातीला, म्हणजे अशा अफलित झालेल्या आहेत, जे अनफर्टाईल बिया असतात बारीक, त्या कुठे बिया असतात त्याच्यामध्ये. त्याच्यानंतर शुगर बेबी आहे, दुर्गापूर मिठा आहे. तर ह्या ज्या जाती आहेत ह्याच्यामधल्या, विशेष करून टरबूजाच्या बाबतीत जर आपण विचार केला तर ह्या जाती जी साठवण क्षमता ही बऱ्यापैकी, तुम्हाला माहिती आहे टरबूज जर आपण कधी कापतो, जर जुनं टरबूज असेल तर तुम्हाला त्यात जाळी झालेली दिसेल. तर ती जाळी टरबुजामध्ये तुम्हाला सर्रास दिसतं. म्हणजे आपण म्हणतो की हे टरबूज जरा जुनं आहे, आपली ओळख एक करतो. मात्र जर अर्का माणिक आहे आणि शुगर बेबी आहे, दुर्गापूर मिठा, ह्या जाती ज्या आहेत ह्या जातीची टिकवण क्षमता जास्त. म्हणजे तुम्ही 5 महिने 4 महिने जरी म्हणजे एवढा मोठा स्टोर करणं का साधी गोष्ट नाही. जवळपास 3-3 महिने हे फळ तुमचं राहू शकतो. जाळी त्याच्यात कमी प्रमाणात बनते 3 महिन्यात म्हणजे जाळी बनते, पण कमी बनते. महिना 2 महिने जर राहिले तरी खूप मोठं स्टोरेज आहे त्याच्यामध्ये. तर ह्या जाती आपल्याला त्यासाठी निवडायच्या आहेत की एखाद्याला आजकाल टरबूज कोणत्या पण सीझनला समजा हे होतं, पण विशेष करून जर अधिक साठवण क्षमता असलेली जाती आपण निवडल्या तर निश्चितच तुम्हाला त्याचा चांगला फायदा होईल. खरबुजाच्या बाबतीत सुद्धा जर विचार केला आपण तर काशी मधू आणि हरा मधू ह्या 2 जातीला, आता काशी मधूचा जर विचार केला तर साठवण जास्त साठवते. हरा मधूच्या बाबतीत काय आहे की टरबुजाचे खरबुजाच्या बाबतीत जर विचार केला तर खरबुजाचा एक गुणधर्म राहतो की फळ पिकलं की देठापासून वेगळं होतं. समजा आता झालं तयार झालं, पण हरा मधूच्या बाबतीत काय होतं, फळ पिकतं, वरती सुरकुत्या येतात, म्हणजे त्याला जे चट्टे पडतात वरती रेषा पडतात तर तशा होतात, पण देठापासून वेगळं होतं. मात्र त्याचा फायदा असा होतो की देठ जर वेगळा झाला, लक्षात घ्या, खरबुजापासून देठ जर वेगळा झाला तर जिथं देठ सुटला त्या ठिकाणी फंगल म्हणजे बुरशी शिरू शकते आणि त्याची स्टोरेज लाईफ कमी होते. देठ वेगळा जर झाला नाही तर आपण देठासहित त्याला काढू शकतो त्या जातीला, आणि देठासहित जर काढला म्हणजे त्याची टिकवण क्षमता आपण वाढवली साधन. मग त्याच्यासाठी ही गोष्ट जी आहे हरामधून ती फायद्याची जात आपल्याला ठरते, आणि ह्या जाती उपलब्ध आहेत. आता आजकाल आपण प्रायव्हेट कंपनीचा जसं नॉन न्यूसीड आहे
किंवा सिंजेंटा आहे, वेगवेगळ्या कंपनीच्या मिळतात. पण ह्या गुणधर्मावरती ह्या जाती नसतात. एकेका गुणधर्मावर आपल्याला टिकलं पण जास्त पाहिजे ना फळ. ते ज्या ज्या फळाची टिकवण क्षमता असेल जास्त ते तुम्हाला निश्चित चांगला फायदा देऊन जाईल. तर ह्या जाती थोड्याशा विचार करायचा. आता नो न्यूट्रिशनच्या खरबुजाच्या बाबतीत जर कुंदन ही जात खूप चालते सध्या आजच्या घडीला. शेतकऱ्यांना जर खरबूज लावायचं नाही कोणतं तर कुंदन, नो न्यूट्रिशनचं तेच म्हणतात. ते कुंदन जातीचं एकच वैशिष्ट्य आहे की ते गोड आहे. खरबुजाच्या बाबतीत एक महत्वाचा विषय आहे गोडी. जर तुम्हाला खरबूज गोड दिसलं तर शेतकरी तुमच्याकडे डबल घ्या, म्हणजे तुमच्याकडे डबल घ्यायला गिरायक. जर पानसट असेल तर आपण खरबूज घेत नाही, लक्षात घ्या. कारण ते त्या दिवशी घेतलं होतं मी आणि काय गोडीच नाही त्याला. टरबुजाच्या बाबतीत हा विषय नाही, पण खरबुजाच्या बाबतीत मात्र तो विषय आहे की गोडी पीएच. आणि ते प्रायव्हेट ही कुंदन ही एक चांगली जाते. तिला जो व्यापारी आहे तो भाव सुद्धा चांगला देतो, तर तुम्ही तो सुद्धा निवड करू शकता. पण तुम्हाला फ्रेश. पण जर टिकवायचे असेल तर आपण वरच्या ज्या हरामधून काशीमधून ह्या ज्या जाती आहेत त्या जातींच्या बाबतीत आपण विचार करायला पाहिजे. तर प्रामुख्याने ह्या ज्या जाती आहेत ह्या जातींचा आपण विचार करा निवडत असताना. निश्चितच तुमचं खर्च, आर्थिक खर्च जो आहे, पावडरी मिळू खूप येतो ह्या पिकांसाठी, म्हणजे बुरी रोग होतो. तर त्याला प्रतिकारक्षम असलेल्या जात आहेत ज्यावरच्या दुर्गापूरला जे संशोधन केंद्र आहे टरबुजाचं, तिथून विकसित केलेल्या चांगल्या जाती आहेत. तर त्याच्या बाबतीत आपण विचार करायला पाहिजे जे कोणी शेतकरी आहेत. त्याच्यातली दुसरी ही एक गोष्ट आहे की क्रॉप कव्हर. म्हणजे एक तर 17 GSM असतं किंवा 25 GSM. क्रॉप कव्हर म्हणजे एक आपण पेपरच म्हणतो. पेपरच आहे की जो त्याला आपण पिकाला झाकून देतो. आता हे जे पीक दिसू लागलं तुम्हाला त्या पिकावरती झाकलेलं आहे, क्रॉप कव्हर केलेलं आहे. हे सरासरी एका एकरचा जर शेतकऱ्याला आपल्याला विचार करायचा आहे तर 7 ते 8 हजार तुमचा खर्च वाढतो क्रॉप कव्हरच्या बाबतीत. 8,000 रुपये जरी खर्च वाढला पण तुमच्या 3 ते 4 फवारण्या कमी करतो. एक फवारणी साधारणपणे आपण 1,500-2 हजाराची पकडायची, देखील जास्त कमी नाही. तुमच्या जरी 3 फवारण्या 2 ते 3 फवारण्या जरी कमी केल्या ह्या क्रॉप कव्हर तरी सुद्धा तुमचे ते पैसे तिथे सुरुवातीला बसून जातात. एक मुद्दा त्याचा. दुसरा मुद्दा असा की क्रॉप कव्हर जर वापरला, मामाला माहिती आहे आजकाल हे क्रॉप कव्हर जे आहे ते डाळिंबाला सुद्धा शेतकरी वापरू लागले. तर त्याचं मात्र ह्याच्यामध्ये खूप महत्व आहे टरबूज आणि खरबुजामध्ये. तुम्ही काय करायचे की जवळजवळ ह्या क्रॉप कव्हर मध्ये आपण काय म्हणू की उन्हाळ्यात घेणाऱ्या पीक आहे, म्हणजे जानेवारी ते फेब्रुवारी मध्ये लागवड करा असं आपण म्हणतो. सगळ्यांनी जर जानेवारी ते फेब्रुवारी मध्ये लागवड केलं तर जो काही माल आहे तो ऍट टाइम बाजारात सगळा येतो, बाजारात उलट होतो. क्रॉप कव्हरचं एवढं जर एक तंत्रज्ञान ह्या पिकांमध्ये जर आपण अवलंबलं तर किमान आपल्याला महिना ते 1.5 महिना पीक लवकर घेऊ शकतो. लक्षात घ्या. म्हणजे मी जानेवारीला जे पीक लावणार आहे त्याला पोषक वातावरण म्हणजे जानेवारी होणार आहे. क्रॉप कव्हर जर लागवड केलं तर आपण डिसेंबरला त्याची लागवड करू शकतो किंवा नोव्हेंबरच्या 15 आपण लागवड करू शकतो. पण त्यावेळेस तर थंडी राहते आणि थंडीत ही पिकं चालत नाही. क्रॉप कव्हर टाकल्यामुळे काय होते की ऊब निर्माण होते, म्हणजे गरमी तयार होते. म्हणजे जे वातावरण त्याला जानेवारीत किंवा फेब्रुवारीत मिळणार आहे ते वातावरण आपण तयार करू शकतो. किती हजारात? 7-8 हजारामध्ये. आणि दुसरे विषय असा की ते 30 दिवसात टाकून ठेवायचं आहे. हे क्रॉप कव्हर जर टाकलं तर आपल्याला टरबूज किंवा खरबुजाला सुरुवातीचे 30 दिवस आहेत, त्यावेळेस किडी आणि रोग खूप जास्त होतो. रस शोषण करणाऱ्या किडी जे आहेत ह्या 30 दिवसच खूप जास्त आहेत, कारण त्यावेळेस जी पानं असतात ती मलून असतात. कीड ते चोखू शकतो. नंतर जसं जसं पानं जे आहेत ते पक्व झाले, मॅच्युअर झाले, त्या पानावरती तुम्हाला हलके काटे दिसतील, केसाळपणा दिसतो, तो वाढला की रस शोषण करणाऱ्या किडी नैसर्गिक कमी होतात. सुरुवातीला मात्र खूप असतात, मग ते नियंत्रण हे क्रॉप कव्हर टाकल्याने तेवढाच कमी होऊन झालं. म्हणजे त्यासाठीच आपले 3 फवारे वाचले. म्हणून ह्या क्रॉप कव्हरचा अवलंब करणं गरजेचं आहे टरबुजामध्ये खरबुजामध्ये. एक मुद्दा. दुसरा मुद्दा त्याच्यातला की आपण लवकर पीक घेऊ शकतो. 1 महिना जरी तुमचं फळ बाजारात लवकर आलं, म्हणजे लक्षात घ्या बाजारात ज्यावेळेस काहीच टरबूज नसेल खरबूज नसेल त्यावेळेस जर आपण आणला तर आपल्याला पैसा आहे त्याच्यामध्ये. म्हणून त्यासाठी हे करणं गरजेचं आहे. मुळात सुरुवातीला विचार करतो की जे टरबूज ह्याच्यामध्ये जे समजा हे रोप आहे ह्या रोपांवरती टाकलं तर सुरुवातीला अर्धरिंग टाकायला लागायची, म्हणजे लोखंडाच्या अशा सळया, आणि त्याच्यावर टाकायला लागायचं म्हणजे ते वर राहील. तर तशी पण गरज नाही. तुम्ही लूज दोन्ही बाजूने
जसं मल्च टाकतो आपण त्या पद्धतीने दोन्ही बाजूने टाकायचं ते गादी वाफायच्या आणि लूज करायचं वरती हाताने अलगद जसं उचलता येईल असं पीक जसं जसं वाढतं तसं तसं ते उचलत राहतं. टाईट झालं 30 दिवसानंतर की आपल्याला काढायचं आणि 30 दिवसानंतर काढायचं कारण सुद्धा हे आहे की 30 ते 35 दिवसानंतर त्याला मादी फुलं सुरू होतात आणि मादी फुलं परागी होण्यासाठी आपल्याला जे हनीबी म्हणजे मधमाशी तुमची असेल किंवा घरची माशी असेल ह्या माश्या तिथं जाणं गरजेचं आहे. क्रॉप कव्हरमध्ये जर आपण झाकून ठेवलं तर पॉलिनेशन होणार नाही तुमचं आणि पॉलिनेशन झालं म्हणजे फळधारणा होणार नाही. त्यासाठी 30 दिवसानंतर 30 ते 35 दिवसात फुलोरा सुरू होतो त्यावेळेस काढून टाकायचं आणि पुन्हा आपण ते पुढच्या सीझनला वापरू शकतो. म्हणजे एका वेळेस जर एखाद्याने चांगलं क्रॉप कव्हर वापरलं, चांगली काळजी घेतली ठेवली तर 2 ते 3 सीझन म्हणजे 2 ते 3 वेळा वापरू शकतो. म्हणजे 8,000 आपल्याला एकदाच घ्यायचं आहे पण त्याच्यावरती 3 वेळा वापरायचं आहे. 17 GSMचं राहतं तर ते थोडं पातळ येतं ते फाटतं म्हणजे 1-2 वेळा वापरता येतं. पण 25 GSMचं जर घेतलं ना तर ते थोडं जाड होतं क्रॉप कव्हर ते टिकतं तुम्हाला. त्यासाठी त्याला एक जवळपास 3 सीझन पर्यंत वापरू शकतो. एक वेळाची इन्व्हेस्टमेंट करणं गरजेचं आहे. ती जर केला तर निश्चितच खूप चांगला रिझल्ट दिसून येतो त्या टरबूजाच्या बाबतीत. खताच्या बाबतीत विचार केला सरासरी तर एकरच्या बाबतीत विचार केला खताच्या बाबतीत तर 1.5 बॅग DAP एका एकरसाठी आपल्याला बेसल डोस टाकायचा आहे. जेव्हा आपण तयार करतो ना तर एका एकरला 1.5 बॅग DAP ची आणि 1 बॅग MOP ची म्युरेट ऑफ पोटॅशची तेवढी जर एकत्र मिक्स DAP प्लस MOP मिक्स करायची 1.5 बॅग DAP आणि अर्धा बॅग किंवा एक बॅग जी आहे ती MOP ची मिक्स करायची आणि जे वाफे तयार करतो ना ते वाफ्यात भरून द्यायचं. शेणखत गांडूळ खत आपण शेणखत किंवा गांडूळ खत वाफ्यात भरायचं आणि त्याच्यासोबतच हे जे आहे हा डोस खताचा तो सुद्धा भरून द्यायचा आणि मग त्याच्यावरती ड्रीप म्हणजे लॅटरलवरती मल्च आणि मल्चवरती बरीचशी आपण लागवड करतो. तर ती मल्च टाकल्यानंतर मग उरलेला जो डोस आहे तो आपल्याला ड्रीपमध्ये देता येतो तर तो टाकणं आणि पोटॅशियम नायट्रेट म्हणजे कॅल्शियम नायट्रेटचा आपण जर विचार केला आणि बोरॉनचा विचार केला तर हे 2 मायक्रो न्यूट्रिएंट आहेत. ह्याचं खूप महत्व आहे. 30 दिवसात आपल्याला युरियाला आपण युरियाचा वेगळा प्रमाणे आपण देऊ शकतो. आजकाल नॅनो युरिया आहे तर नॅनो युरियाचा फवारणी सुद्धा घेऊ शकतो. म्हणजे 5 ml प्रति लिटर या प्रमाणात तुम्ही फवारणी सुद्धा घेऊ शकता युरिया देण्याऐवजी. आणि दुसरी गोष्ट काय की पोटॅशियम नायट्रेट 6 ते 7 किलो आता हा हेक्टर लिहिलेला आहे 6 ते 7 किलो पोटॅशियम नायट्रेट आणि बोरॉनची फवारणी घ्या समजा 15 ग्राम प्रति 10 लिटर किंवा बोरॉन तुम्ही एका एकरला ड्रिपने सुद्धा सोडू शकता. 2.5 किंवा 2.5 किलो ड्रिपने सोडून द्यायचं आपल्याला. बोरॉन कधी 31 दिवसानंतर ज्यावेळेस फुलं सेटिंग सुरू झाली की त्या स्टेजला आपल्याला सोडायचं आहे. एवढं जर खताचं नियोजन केलं तर निश्चितच तुम्हाला बाकी इतर करायची गरज नाही. आणि मायक्रो न्यूट्रिएंट आणि ज्यावेळेस फळं बनायला लागली म्हणजे 40 दिवसाच्या प्लस मायनस 40 दिवसाच्या रेंज ती परिस्थिती येते त्यावेळेस मग आपल्याला 0.34 सोडायचं बस. 0.34 पुन्हा 3 किलो फक्त एका एकरसाठी या प्रमाणात सोडून द्यायचं. बाकी काही गरज नाही आणि फवारण्या तर बाकीच्या किडीच्या आणि रोगांचा नियमित करायच्या. पण एवढी जर खताचं नियोजन केलं बेड चांगले केले तर निश्चितच खूप चांगल्या पद्धतीने हे पिकं दोन्ही पण घेता येतात. अंतर तितकंच महत्वाचं आहे. ज्यावेळेस अंतराचा आपण विचार करतो तुमचं अंतर काय लागवड केली म्हणजे 2 जे बेड आहे म्हणजे 2 वाफे त्याच्यात एक सर्वसाधारण 6 फूट 6 फूट तरी असायला पाहिजे 5 ते 6 फूट कारण ते भरतं. आणि 2 रोपांमध्ये अंतर मग 1 फूट ठेवा 1.5 फूट ठेवा 2 रोपांमध्ये अंतर ते सोडा आणि एका वाफ्यावरती 1 लाईन किंवा 2 लाईन शक्यतो 2 लाईन लावायचे. आणि अजून शेतकऱ्यांची जी अडॉप्टेड मेथोडॉलॉजी आहे पद्धत आहे टरबूज आणि खरबुजाच्या बाबतीत की काय आहे की अंतर कमी करतात. मी 6 फूट म्हटलं तर 2 वाफ्यामध्ये अंतर 6 फूट न ठेवता 4 फूट ठेवायचं. 4 फूट असे 4 फूट किंवा 3 फूट 4 फूट किंवा 3 फूट 2 वाफ्यामध्ये अंतर 3 फूट ठेवायचं. सलग 3 वाफे हे 3 फुटावर किंवा 4 फुटावर लावायचे आणि चौथा वाफा जो आहे तो 8 फुटावर लावायचा. म्हणजे आपली मधली टरबुजामध्ये किंवा खरबुजामध्ये जी फवारणी आहे ती फवारणी आपण ज्या 8 फुटाचं अंतर ठेवलंय त्या 8 फुटाच्या अंतरामधूनच करायचं. म्हणजे 8 फूट जर 8 फुटाच्या वाफ्यातून आपण फवारणी केली
तर इकडचे जे 3 वाफे आहेत ते 3 वाफे कव्हर होतात, अर्धे 3 वाफे कव्हर होतात आणि पुन्हा त्याच्या 5 फुटानंतर त्याच्या 3 वाफ्यानंतर पुन्हा डबल दुसरं आपण बघू, मी फोटोमध्ये तुम्हाला दाखवतो, फोटो असतील त्याच्यामध्ये. फोटोमध्ये जर आपण दाखवतो तुम्हाला कळेल की तेवढ्या जर अंतरावरती जर आपण फवारणी केली, 8 फुटाचा जो गॅप आहे तो गॅप आपल्याला काय करायचा, 8 फुटाचा गॅप हा 3-3 फूट दोन्ही बाजूने भरला तरी 6 फूट भरतो, 2 फूट राहतो. ते 2 फुटामध्ये जाणं येणं आणि फवारणी करणं हे करता येतं आपल्याला. असे एका बाजूनंतर डबल कंटिन्यू 3 वाफे पुन्हा तसेच येतील जवळ अंतराचे. मग ते अर्धे 8 फुटाच्याच अंतरामधून ते अर्धे वाफे फवारणी होतात. तर त्या पद्धतीने म्हणजे त्याच्यामध्ये काय होतं की आपली जास्त रोपं लागतात, जास्त रोपं म्हणजे जास्त अंतराचा चांगला वापर करू शकतो, म्हणजे पूर्ण वाफा तो भरून जातो. तर एवढी जरी आपण जर खबरदारी घेतली तर निश्चितच चांगलं बियाणं आहे ते लागल फवारणीला. आणि फवारणीला सुद्धा आपल्याला कारण पूर्ण पॅक होतं ना ते, तर त्यासाठी 8 फुटाचं अंतर हे आपल्याला मधल्या फवारणी आहे मध्ये काही जी मशागत करणं आहे तर त्यासाठी आपल्याला ते कामात येतं, त्यासाठी तेवढी खबरदारी करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर दुसरा महत्त्वाचा विषय आहे की प्लांट ग्रोथ रेग्युलेटर म्हणजे पीजीआर हे खूप महत्त्वाचा रोल आहे टरबूज आणि खरबुजामध्ये. टरबूज आणि खरबुजामध्ये जर आपण विचार केला तर इथ्रेन विशेष करून टरबुजामध्ये टिबा आणि खरबुजामध्ये इथ्रेन 200 ppm जर विचार केला म्हणजे तुम्ही ppm जर फवारणी कधी घ्यायची की ज्या वेळेस एक जोडी असते पानाची, पानं ज्यावेळेस समजा उगवलं म्हणजे विशेष करून जर आपण रोपवाटिकेत रोपं तयार करतो ते फवारणी घ्यायला आपल्याला शेतकऱ्याला चान्स नाही, ती रोपवाटिका धारकाला चान्स राहतो. म्हणजे ज्यावेळेस 2 पानाची जोडी आली खरी रुजल्यानंतर त्याची बियामध्ये 2 ती कॉटिनोटनस लिव्ह येतात, पानं येतात, तर ती पानं सोडून खरी पानं 2 आली म्हणजे एक जोडी आली की त्यावेळेस आपल्याला टिबा किंवा खरबुजामध्ये 250 ppm इथ्रेनची फवारणी घ्यायची. आणि पुन्हा दुसरी जोडी आली म्हणजे 2 पानं असताना म्हणजे खरी 2 पानं आणि 4 पानं असताना दुसरी जोडी आली, असे 2-2 पानं जोडले, त्यावेळेस आपण टिबाची किंवा इथ्रेनची फवारणी घेतली तर निश्चितच मादी फुलाचं प्रमाण वाढतं, फळधारणा चांगली होते. आणि ही अडचण आहे टरबूज आणि खरबुजामध्ये. तर मादी फुल जास्त येणं हे फार महत्त्वाचं आहे आणि तेवढी जर तुम्ही केली तर निश्चितच तुम्हाला मादी फुलाचं प्रमाण फळधारणा वाढेल आणि फळधारणा वाढली आपल्या उत्पादनात चांगला फरक होईल. त्याच्यानंतर हे फिजिओलॉजिकल डिसऑर्डर काय असतात ही काय फार मोठी अडचण नाही त्याच्यामध्ये. ज्यावेळेस फळं तयार झाली आणि काढणीच्या वेळेस सुद्धा पाणी जर चालू ठेवलं तर त्यावेळेस मात्र तुम्हाला टरबुजाच्या बाबतीत, खरबूज नाही पण टरबुजाच्या बाबतीत तुम्हाला फळं पिकायला उशीर होतो. म्हणजे बाहेरचा रंग आहे, कलर आहे तो हिरवाच राहतो, डार्क राहतो, तो लवकर फिक्का पडत नाही. त्याचं कारण असं की जितकं तुम्ही पाणी देता तितकं तो जो फळ जे पिकायला आहे ते पिकायला उशीर करतात. तर त्यासाठी साईज पूर्ण झाली, समजा आपण म्हणतो की इथे नॉर्मली 1.5 किंवा 2 ते 3 किलो साईज होते किंवा 5 किलो साईज होते, ती साईज झाली की आपल्याला पाणी कमी करायचं. पाणी कमी झालं की निश्चितच आतमध्ये गोडी वाढते म्हणजे साखरेचं प्रमाण वाढतं आणि फळ लवकर पिकतं. मग ते पाण्याचं नियोजन जर आपण चांगलं केलं तर निश्चितच जी अडचण आहे ती अडचण आपण त्याचं नियंत्रण करू शकतो. तर बेसिक ह्या गोष्टी ज्या आहेत टरबूजाच्या आणि खरबुजाच्या बाबतीत आपण जर विचार केला तर हे उत्पादन चांगलं पिकाचं घेऊ शकतात. जात निवडणं, योग्य जात, क्रॉप कव्हर, जर एखाद्याला लवकर पीक घ्यायचं झालं तर क्रॉप कव्हरचा वापर, त्याच्यानंतर मल्चिंगवरती पिकं घेणं म्हणजे एकेरी घ्या किंवा दुहेरी म्हणजे झिगझॅग पद्धतीने 2 लाईन लावा, ते मल्चिंगवरती पिकं घेणं हा त्याच्यातलं जर आपण नियोजन केलं, तेवढं जर तंत्रज्ञान अवगत केलं आणि रोप निर्मिती करून लावा. भले रोपवाटिका बनवायला आपण घेऊन होतो म्हणजेच काही पण रोपं देतो आपल्याला माहित नाही, तर रोपं स्वतः तयार करू शकतो आपण, काही अडचण नाही. ती रोप निर्मिती करा आणि ती रोपं तुम्ही लावा तुमच्या शेतामध्ये. निश्चितच ह्या पिकांचं तुम्ही खूप चांगलं अर्थार्जन करू शकता. तर विशेष करून टरबूज आणि खरबुजाच्या बाबतीत जर आपल्याला बोलायचं असेल तर ह्या प्रमुख गोष्टी, आता किडी आणि रोगाच्या बाबतीत मी जितकं काही बोललेलो नाही, त्याच्यामध्ये फळमाशी हा प्रमुख समस्या आहे. फळमाशीच्या बाबतीत आपण जर फेरोमेन ट्रॅप लावले ते लावायलाच पाहिजे, त्याला गत्यंतरच नाही. कारण फळमाशीने अंडा आत घातलं की संपला विषय, त्याला कितीही फवारणी घ्या ते करता येत नाही. तर तुम्हाला साईज चांगली एक 50 ते 100 ग्रामच्या आसपास झालं फळाची साईज की आपण 50 पण नाही
50 ग्रामच्या आधीच फळाची सेटिंग झाली की फळमाशीच्या आपल्याला फेरोमॅन ट्रॅप लावणं आहे. कारण मेन तीच अडचण आहे टरबुजामध्ये आणि खरबुजामध्ये. ते जर आपण तुम्ही लावला तर निश्चितच मग त्याच्यामध्ये इतर फवारणी करायची गरज नाही. ती प्रमुख अडचण आहे. त्याच्यानंतर धुरी खूप येते, म्हणजे आपण त्याला पावडर विल्डो म्हणतो आणि डाऊन विल्डो म्हणतो. हे रोग खूप येतात. सर आहेत सर आपल्याला सांगतील. तर त्याचं नियंत्रण जर प्रदर्शने आपण केलं तर चांगल्या पद्धतीने हे दोन्ही पिकं आपण टरबूज आणि खरबूज घेऊ शकतो. तर हे एकंदरीत मला तुम्हाला आजच्या दिवशी सांगायचं होतं की हे जे तंत्रज्ञान आहे हे अवगत करा आणि ते जर केलं तर निश्चितच ह्या पिकांची जी उत्पादन आहे ते आपण चांगल्या पद्धतीने घेऊ शकता. आपल्या शंका आणि चर्चा आहे तर आपण दुसरे वक्ते आहेत त्यांचं झाल्यानंतर आपण चर्चा करू. एवढं बोलतो आणि मी थांबतो. धन्यवाद.